व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, पूर्वीच्या वक्त्यांनी अगदी आपल्या नियोजित वेळेमध्ये संपवलेलं आहे, त्यामुळे मी पण इथे स्टॉपवॉच लावूनच बोलणार आहे आणि शक्य झालं तर कदाचित 20 मिनिटाच्या आतच माझं निवेदन मी या ठिकाणी संपवतो. खूप मोठा व्यापक असा विषय आहे आणि संज्ञा संकल्पनांच्या खूप जंगलामध्ये म्हणजे आणि गोंधळामध्ये न शिरता जास्तीत जास्त तो सोपा करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मला जो समजलेला आहे, संज्ञा संकल्पनांच्या अर्थ निर्णयाचा जो गोंधळ आहे, अन्वयार्थाचा जो गोंधळ आहे, त्यातून हे प्रश्न निर्माण झालेले आहे असं ही चर्चा आयोजन करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये तो भाव आहे. आणि म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे की आपण साधारण हिंदू धर्म म्हणतो, रिलिजन या अर्थाने म्हणतो. अनेक लोकांना ते वाटतं की तसं आहे, पण तसं नसून हिंदू धर्मसंस्कृती परंपरा जी काही आहे ती म्हणजे एक निरंतर प्रवाहमान अशा प्रकारची संस्कृती आहे आणि ती एक सभ्यता आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. अर्थात हे काही आज हे वक्ते म्हणतात या ठिकाणी किंवा आयोजकांना तसं म्हणायचं असं नाही. ते अनेक विचारवंतांनी आणि या धर्मशब्दाच्या आणि संस्कृती शब्दाच्या आणि सभ्यता शब्दांच्या आणि संज्ञा संकल्पनांच्या व्याख्या मांडत आलेले जे सगळे विचारवंत साधू संत महापुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेले, त्यांनी सगळे मांडून ठेवलेलं आहे. आणि आज नव्या परिप्रेक्षामध्ये 21व्या शतकाच्या परिप्रेक्षामध्ये आपण पुन्हा पुन्हा ते मांडण्याचा प्रयत्न यासाठी करतो की नवी पिढी येत जाते आणि तिच्या मनामध्ये मग अनेक प्रकारचे संभ्रम गोंधळ निर्माण होतात. ते संभ्रम गोंधळ निर्माण होऊ नये, एक वैचारिक मंथन व्हावं नव्या युगामध्ये नव्या पिढीसमोर आणि त्यांच्यासमोर या संज्ञा संकल्पना नीट पद्धतीने जाव्यात असा या सगळ्याचा हेतू आहे. आता हिंदू ही जी एक संज्ञा आहे त्या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत. जसं पंथ संप्रदाय जर आपण म्हटलं तर एक ईश्वरी श्रद्धा, धार्मिक श्रद्धा आणि उपासना पंथ एवढी त्याची एक छोटी चौकट असते, त्याला पंथ संप्रदाय म्हणतो. याची दुसरी संज्ञा आहे ती धर्म आहे आणि धर्म ही अत्यंत एक व्यापक संकल्पना आहे. म्हणजे पुष्कळदा असं आपण विचार केला तर संस्कृती आणि धर्म मी जेव्हा विचार करतो अनेक लोकांच्या प्रकाशामध्ये, तेव्हा असं लक्षात येतं की या दोन्ही संकल्पना एक समान व्यापकता घेऊन आलेल्या आहेत, अतिव्याप्त अशा संकल्पना आहेत. म्हणजे धर्म ही संकल्पना सुद्धा एक व्यापक संकल्पना आहे जशी संस्कृती संकल्पना आहे. धर्म संकल्पनेमध्ये काय आहे सांगितलेलं तर एक आहे की एखाद्या पदार्थाचं सत्व जे असतं म्हणजे व्यवच्छेदकत्व जे असतं त्याला पण आपण म्हणजे वस्तूचं वस्तूपण जे असतं त्या अर्थाने आपण धर्मशब्द वापरतो. मनुष्याचं कर्तव्य कर्म या अर्थाने आपण धर्मशब्द वापरतो. दुसरा आयाम. तिसरं मानवाची जी जीवनमूल्य असतात वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये त्या अर्थाने पण धर्मशब्द वापरला जातो. आणि समाजधारणा जीवन पद्धती या अर्थाने मी बघा त्याला 4 आयाम आहेत धर्मशब्दाच्या व्याप्तीला. दुसरा शब्द येतो मग त्याच्याशी जवळ जाणारा, तो म्हणजे संस्कृती, कल्चर, ज्याला आपण संस्कृती असा शब्द वापरतो. तर संस्कृतीमध्ये काय येतं की एक सांस्कृतिक जीवन व्यवहार जो संपूर्णपणे, मी 1-2 व्याख्या पण या ठिकाणी मांडणार आहे. मी थोडंसं काही आपल्या विचारवंतांच्या आधाराने थोडं बोलणार आहे. पहिल्यांदा हा एक आराखडा मी तयार केला आहे, तो मी तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे काय असतं की समाज हा जो घटक आहे त्या समाज या घटकाला समाज म्हणून जे एक स्थान प्राप्त होतं ते संस्कृती या घटकाच्या अस्तित्वामुळे प्राप्त होतं. आपण जेव्हा समाज म्हणतो अमका समाज तमका समाज, तो म्हणजे तो नुसता समूह नसतो माणसांचा, तर संस्कृती निष्ठ असा माणसांचा समूह असतो, म्हणून त्याला समाजाची एक प्राप्त होते. म्हणजे बघा की विशिष्ट भूमी आणि पर्यावरण यांच्याशी निगडीत जी काही व्यवस्था असते ती म्हणजे संस्कृती असते. आणि मग सभ्यता अशी एक संकल्पना असते पुन्हा त्याच्या पलीकडे जाणारी, किंवा त्याला आता श्रीपादजींनी त्याच्याही पलीकडे आपण हिंदूपण जे आहे ते त्या सभ्यतेच्याही म्हणजे चौकटीच्या पलीकडे जाणारी एक विचारधारा आहे किंवा एक संज्ञेची जाणीव आहे असं श्रीपादजींनी सांगितलंय. तर सभ्यता म्हणजे काय आहे की ही संज्ञा मानवाच्या इतिहासाच्या टप्प्यामध्ये त्याच्यासाठी ती वापरली जाते. म्हणजे जसं 2 प्रकारची सभ्यता लक्ष्मणशास्त्री जोशींनी म्हटलं आहे की एक रानटी असते
म्हणजे प्राथमिक अवस्थेतली सभ्यता तिला रानटी म्हणतात, आणि एक सुसंस्कृत सभ्यता जी असते ती म्हणजे आधुनिक एक प्रकारची अशी. तर म्हणजे कालगणना किंवा वेगवेगळ्या युगांमध्ये जे वेगवेगळे काळ असतात, पाषाण युग वगैरे आपण जे म्हणतो ना, त्या अर्थाने सभ्यता हा शब्द, आणि म्हणून मोठ्या अवकाशासाठी हा शब्द वापरला जातो असं आपल्याला दिसतं. आता काय होतं की पंथ म्हणजे धर्म असं मानल्याने काय होतं की अनेक गैरसमज निर्माण होतात. एक तर काय होतं की आपल्या देशाची एकात्मता बाधित होते. आपण पाहतो अनेक, आता मगाशी स्टॅलिनचं उदाहरण घेतलं की म्हणजे हा पंथ आहे आणि एक त्याचा एक वेगळेपणा आहे, मग तो याच्यापासून मी वेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून काय होतं की वेगळेपणाचा स्वीकार, समावेशकता स्वीकार हा जो हिंदू धर्म संस्कृतीचा, म्हणजे याला हिंदुत्व म्हटलं जातं ठोकळमानाने, त्याचा जो स्थायी भाव आहे तोच त्याच्यामध्ये बाधित होतो जर त्याला रिलिजन अंगाने जर धर्माला घेतलं तर, असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अलीकडे बघा की समाज माध्यमांवर अलीकडे अनेक असे नवीन लोक असे विचारक म्हणून निर्माण झालेले आहेत की ते हिंदू धर्म हा इस्लाम सारखा कट्टर असला पाहिजे किंवा इतर धर्मांसारखा कट्टर का नाही, अशा पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय झालेलं आहे की त्यांनी हिंदू धर्माकडे बघण्याची जी त्यांची चौकट आहे ती चुकलेली आहे, लक्षात घ्या. आणि ते दुसऱ्यांची काय होतं की आपण जेव्हा एखाद्याशी संघर्ष करतो तेव्हा त्याचे जे काही भाव असतात ते आपल्यामध्ये येऊन जातात. ते तशासारखं झालेलं आहे. मी प्रतिक्रियावादी म्हणतो ज्याला आपण. तर असं प्रतिक्रियावादी जे नवीन हिंदूपणाच्या अस्मितेचे जे लोक आहेत त्यांची दिशा आपल्याला चुकताना दिसते. असं एक एकांगीपणा निर्माण होतो. म्हणजे ते जसं एकांगी आहे तसं आपण एकांगी असलं पाहिजे. त्यांचा जसा वेशाचा भूषेचा आग्रह आहे, त्यांचा जसा भाषेचा आग्रह आहे, त्यांचा जसा धर्माचा आग्रह आहे तसा आपला असला पाहिजे. हा जो एक वाईट परिणाम आपल्या एकूण याच्यावर झालेला दिसतो. त्याच्यामुळे पंथ आणि धर्म मानणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे काय होतं की अनेक फुटीरतावादी प्रवृत्ती सुद्धा आपल्या देशामध्ये निर्माण होतात. प्रत्येक जण काय म्हणतो की एक छोट्या आपण पाहतो अवतीभोवती, एखादा महाराज येतो, मग त्याचा तो पंथ होतो, तो म्हणतो मी वेगळा आहे, वारकरी वेगळे आहेत, महानुभाव वेगळे आहेत, हे हिंदू नाही आहेत, कोणी आदिवासी म्हणतो आपण वेगळे आहोत. तर त्याच्याने काय होतं की आपली जी एक एकात्मता आहे, राष्ट्राची एकात्मता आहे, आणि जी अनेक लोकांनी, भारत एक खोजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पण ती मांडतात, ही हिंदू संस्कृतीची एकात्मता, तर ती एकात्मता बाधित होते असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून असं मानायला पाहिजे की हिंदू म्हणजे याचं उत्तर काय आहे, तर हिंदू धर्म संस्कृती जी आहे ती म्हणजे एक सभ्यता आहे, एक संस्कृती आहे, एक प्रवाह आहे, एक वे ऑफ लाईफ आहे, एक जीवन पद्धती आहे, आणि व्यापक अर्थानं ती धर्म आहे, एक जीवन मूल्यांची व्यवस्था आहे असं आपण म्हणायला पाहिजे. आता बघा की आपल्या इथे मी ज्ञानेश्वरांचं उदाहरण घेतो की ज्ञानेश्वरांची धर्मसंकल्पना नावाचा गंबा सरदारांनी संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुतीमध्ये मांडलाय. बघा किती व्यापक आहे. म्हणजे हे काही आज आपण मांडत नाही, धर्म ही संकल्पना किती व्यापक आहे आणि ती संस्कृतीला किती जवळ जाते. ज्ञानदेवांची धर्मसंकल्पना मांडताना त्यांनी म्हटलेलं आहे की ईश्वरनिष्ठा आणि आस्तिक्य बुद्धी यातून ही विचार प्रणाली आलेली आहे. विश्वरचना ही अनादी आहे. ज्ञानेश्वर म्हणतात तरी विश्व हा अनादी ठावो, एथ नियंता ईश्वरू राहो, म्हणून देव गोसावी तो धर्माधर्म भोगवी असं ते म्हणतात. म्हणजे समाजातील लहान मोठ्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्था पवित्र आणि सनातन आहे, आणि जेव्हा अधर्माचा फैलाव होऊन त्या संस्था नामशेष होण्याची भीती उत्पन्न होते तेव्हा परमेश्वर अवतार धारण करून धर्माची घडी नीट बसवतो, अशी धर्माची व्यापक अशा प्रकारची संकल्पना आणि ज्ञानेश्वरांनी मांडलेली आपल्याला दिसते. त्यांनी असं म्हटलं आहे, हे जे धर्म चाहत आघवे युगी युगी मियाची रक्षावे, जे पुढती पार्था हे सकल संस्था रक्षणीया सर्वथा म्हणून या. आणि म्हणून एक व्यापक संकल्पना धर्माची ज्ञानेश्वर भगवद्गीतेच्या आधाराने ज्ञानेश्वरीमध्ये मांडतात. म्हणजे मुळात ती कुठे आहे, ती भगवद्गीतेमध्ये आहे धर्माची आणि व्यापक संकल्पना, आणि त्यांनी ही सर्वत्र ठिकाणी ते मांडलंय. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म, कुळधर्म, देशधर्म, आत्मचिंतन, सगुणोपासना, जातीचे निर्बंध, गावकीचे संकेत, यापैकी प्रत्येक गोष्ट धर्माच्या चौकटीमध्ये कशी बसते आणि त्यांचा
धर्माच्या सकलत्वावर ते संपूर्ण अशी मांडणी करतात. म्हणजे शाश्वत जीवन मूल्य प्लस, म्हणजे ज्याला आपण शाश्वत धर्म म्हणतो आणि आपद धर्म म्हणतो, शाश्वत जीवन मूल्य आणि स्वधर्मनिष्ठा आणि लोकसंग्रह या दोघांना मिळून ज्ञानेश्वर असं म्हणतात की धर्मासी नीतीसी सेस भरी, धर्म आणि नीतीने चे मी मिलन घडवून आणतो. आणि अशा पद्धतीने म्हणजे ज्ञानदेवांच्या या विचारसरणीला गंभार सरदारांनी नाव दिलं आहे धार्मिक आध्यात्मिक मानवतावाद. ते असं म्हणतात की ही जी विचारसरणी आहे म्हणजे धर्माचं किती मोठं व्यापक असं स्थान आहे बघा. म्हणून लक्ष्मणशास्त्री जोशींनी सुद्धा आपली धर्मकल्पना किती व्यापक आहे हे सांगताना त्यांचे धर्माच्या इतिहास नावाचा एक निबंध आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, वेदकालीन धर्मकल्पना हिंदुस्थानात अतिपुरातन काली एक सांस्कृतिक राष्ट्र सिंधू तीरावर वसत होते असे दिसते. ऋग्वेद रूपी वाङ्मय हेच प्राचीनतम साधन असून मानले पाहिजे. ऋग्वेदापासून उपनिषदापर्यंतच्या काळात जी आर्य संस्कृती नांदली तिथे शाश्वत मूल्यांचे तत्वज्ञान निर्माण केले. ज्ञानाची निष्काम उपासना करण्यात मोक्ष आहे, ज्ञानातून हाच परमार्थ आहे, या गोष्टीची शिकवण वैदिक तत्वज्ञान देते. हे तत्व ज्या संस्कृतीस लाभते ती संस्कृतीच मनुष्याला अमरत्वाचे आश्वासन देऊ शकते. म्हणजे बघा इथे आपल्या लक्षात येतं की लक्ष्मणशास्त्री जोशी जे आहेत ती धर्माची संकल्पना मांडताना धर्म, संस्कृती आणि सभ्यता या तीनही संकल्पनांना कवेत घेत आहेत. आणि या तीनही संकल्पना आणि जणू काही आणि या तीनही संकल्पना हिंदू धर्म संस्कृती परंपरेला कशा लागू होतात. हिंदू धर्म ज्याला आपण हिंदू हे नाव देतो त्या हिंदू संज्ञेमध्ये धर्म, संस्कृती आणि सभ्यता या तीनही संकल्पना कशा बसतात हे सांगत आहेत लक्ष्मणशास्त्री जोशी. आणि लक्ष्मणशास्त्री जोशींचं जे एकंदर बघा ते रायवादी होते किंवा त्यांच्या याच्यामध्ये पाश्चात्य आणि पौरात्य म्हणजे ते त्यांचं शिक्षण जे त्यांचे जे गुरु होते त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलेले लक्ष्मणशास्त्री यांनी मराठी विश्वकोशाची स्थापना केली. पण सोबतच सगळ्या पाश्चात्य विचारवंतांच्या प्रभावामधून त्यांची विचारसरणीमध्ये बदल होत गेले. त्यांनी संस्कृती या संकल्पनेचे 2 आयाम आणि सांगितले, महत्वाचे आहेत. त्यांनी कोणते 2 आयाम सांगितले तर संस्कृतीची व्याख्या केली आहे आणि त्यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे संस्कृतीच्या 2 व्याख्या नावाचा. आणि संस्कृतीच्या 2 व्याख्या म्हणजे कोणत्या तर एक म्हणजे संस्कृतीचं तात्विक स्वरूप जे असतं, तात्विक स्वरूप जे असतं ते म्हणजे संस्कृतीची सर्व व्यापक अशी व्याख्या. म्हणजे एक महावस्त्र आहे संस्कृतीचं, वेगवेगळ्या व्यवस्थांना कवेत घेणारं, मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या व्यवस्थांचं एक महावस्त्र म्हणजे संस्कृती अशी व्याख्या ते करतात, म्हणजे तात्विक स्वरूप संस्कृतीचं. आणि दुसरं ते असं म्हणतात की संस्कृतीची दुसरी व्याख्या म्हणजे व्यावहारिक स्वरूप. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सुसंस्कृत मनुष्य या शब्द प्रयोगात ही दुसरी व्याख्या अनुस्यूत आहे. मानसिक उन्नतीचा दर्शक जीवनक्रम किंवा वर्तन पद्धती असं ते म्हणतात. आणि म्हणजे बघा तात्विक पातळीवरची एक व्याख्या आणि प्रत्यक्ष आचरणाच्या माणसाच्या पातळीवरची एक व्याख्या, अशा संस्कृतीच्या 2 व्याख्यांमध्ये त्यांनी हे जे वर्णन केलं आहे त्याच्यातून आपल्याला संस्कृतीची व्यापकता लक्षात येते. आता हिंदू धर्म किंवा हिंदुत्व किंवा हिंदू संस्कृती याच्या संदर्भात आपल्या अनेक मंडळींनी जी व्यापक अशा प्रकारची या संकल्पनेचा व्यापक पट कसा आहे ते सांगताना सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न आला होता, या विषय आला होता, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या त्या सगळ्या याच्यावर एक चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हिंदुत्व हे कसं व्यापक संकल्पना आहे आणि ती धर्म नाही आहे, ती उपासना पद्धती नाही आहे हे सिद्ध करायचं होतं त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांनी मोरियर विलियम्सचा पुस्तक काही मी बघितलं नव्हतं पण आता बघितलं तर त्यांचं ब्राह्मणिझम अँड हिंदुइझम नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामधल्या व्याख्येमध्ये ते असं म्हणतात, हिंदू धर्म ब्राह्मण धर्मापेक्षा कितीतरी अर्थाने व्यापक आहे. या धर्माने आपल्या वाटचालीत क्रमशः कैक मतांना आणि तत्वविचारांना गवसणी घातली आहे. साहजिकच सतत येऊन मिळालेल्या नदी नाल्यांमुळे रुंदावत गेलेल्या आणि अधिकाधिक भूभाग पदाक्रांत करीत अखेर विस्तीर्ण बनलेल्या महाप्रचंड गंगोघाशीच हिंदू धर्माची तुलना करता येते. मोनियर विलियम्स म्हणतो, हिंदू धर्मात हिंदूच्या समावेशक वृत्तीचे प्रतिबिंब पायास मिळते. विशाल स्वागतशीलतेवर या धर्माचे भवन उभे आहे. 3000 वर्षांपेक्षा वर्ष झाली निर्णया परिस्थितीशी जुळवून घेत या धर्माचा विकास सुरू आहे.
वगैरे वगैरे त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यांनीच असं म्हटलं आहे की हिंदू धर्माची व्याख्या करणे अथवा या धर्माचे पर्याप्त वर्णन करणे अशक्य नसले तरी कठीण नक्कीच आहे. हिंदू धर्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे, जीवनशैली आहे, एवढेच काय आपण तिचे वर्णन करू शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या त्या निर्णयामध्ये हिंदू धर्माची म्हणजे हिंदुत्वाची, हिंदू धर्म संस्कृती परंपरेची म्हणून आपण या हिंदू धर्म प्रवाहाची, या संस्कृतीची, या सभ्यतेची लक्षणं सांगितली होती. बघा ती लक्षणं कोणती आहेत. हिंदू शब्दाची व्याख्या करता येत नाही. हिंदू म्हणजे शून्य पोथी निष्ठा. हिंदू म्हणजे सत्याचा शोध, जी गांधीजींची व्याख्या ती पुढे मी उद्धृत करतो. हिंदू म्हणजे अंतरात्म्याने परमात्म्याशी एकरूप व्हावे या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी व्यक्तवलेली ओढ. हिंदू इतिहासात ऋषीमुनींनी व समाजसुधारकांनी विकृती व लोकभ्रम नष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. हिंदू इतिहासात विविध पंथांविषयी, विविध विचारसरणींविषयी स्वागताची व समन्वयाची भूमिका मान्य झालेली आहे. आणि हिंदुत्व ही या देशाची जीवनशैली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली ही हे 7 बिंदू आहेत असं आपल्याला दिसतं. राम मनोहर लोहिया जे आहेत त्यांनी पण हिंदुत्वाची अशाच प्रकारची समावेशक व्याख्या केलेली आहे. केवळ माणसातल्याच नव्हे तर समग्र सृष्टीतल्या देवत्वाची पूजा करावी हा हिंदू नागरिकाचा स्वभाव आहे असं ते म्हणतात. लोहिया म्हणतात, प्रभू रामचंद्राने भारताच्या उत्तर व दक्षिण दिशा एक केल्या तर भगवान श्रीकृष्णाने पूर्व व पश्चिम यांच्यात सांगड घातली. सारांश, भारतीय जनजीवन हिंदू भावविश्वाशी जणू रेशमी धाग्यांनी बांधलेले आहे याची प्रचिती आपल्याला येते. लक्ष्मीशास्त्री जोशींनी सुद्धा हिंदू धर्माची अशी अत्यंत व्यापक अशी व्याख्या केलेली आहे. आणि नानी पालखीवालांनी सुद्धा अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे. महात्मा गांधी आपल्या हिंदू धर्म म्हणजे काय नावाचं त्यांचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते हिंदू धर्माविषयी सांगतात. म्हणजे बघा व्यापकता कशी आहे. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध म्हणजे हिंदू धर्म. धर्म म्हणजे सत्याच्या शोधाची अविश्रांत साधना. हिंदू धर्म इतर सर्व धर्मांपेक्षा अधिक सहिष्णू आहे व सर्वसमावेशक आहे. महात्मा गांधी म्हणतात हिंदू धर्म पुन्हा जगभर फोपावेल आणि कदाचित पूर्वीपेक्षाही अधिक तेजाने उजळून निघेल. विवेकानंदांनी जसं म्हटलंय तसं गांधीजींचं वचन आहे. हिंदू धर्माचे सौंदर्य गांधीजी काय म्हणतात, त्याच्या सर्वसमावेशक व्यापकतेत निहित आहे. महाभारताचा देवतुल्य लेखकाने त्या महान कृतीविषयी जे लिहून ठेवले आहे ते हिंदू धर्मालाही तंतोतंत लागू पडते. महाभारतामध्ये काय म्हटलंय की जे महाभारतात नाही ते जगात नाही आणि जगात आहे ते महाभारतात आहे असं जे अर्थ आहे. इतर कोणत्याही धर्मात ते सार निहित आहे. ते सर्व हिंदू धर्मात सामावलेले आहे आणि त्यात जे समाविष्ट केलेले नाही ते सारे गौण व अनावश्यक आहे. मी जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे हिंदू धर्माहून वेगळे मानत नाही. गांधीजी म्हणतात हिंदू धर्म हा अनेक शतकांपासून विकसित होत आलेला धर्म आहे. म्हणजे यांनी सुद्धा आपल्याला शेवटचं हे आहे की ते म्हणजे सावरकरांची प्रसिद्ध व्याख्या जी आहे. आता सावरकरांची व्याख्या ही अत्यंत व्यापक आहे. म्हणजे सावरकरांच्या व्याख्येमध्ये संस्कृती या संकल्पनेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. हिंदू धर्म हा शब्द सुद्धा ते नाकारतात काही ठिकाणी. त्याच्यामध्ये थोडं कॉन्ट्रडिक्शन आहे त्यांच्या त्या सगळ्या विवेचनामध्ये, त्या मांडणीमध्ये. पण आपल्याला दिसतं की ते हिंदू धर्म हा शब्द संकुचित आहे असं ते मानतात आणि हिंदुत्व, हिंदूनेस, हिंदूपणा या अर्थाने ती जी व्याख्या करतात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की हिंदुत्वाची 3 लक्षणं ते सांगतात. समान राष्ट्र, समान जाती आणि समान संस्कृती. आणि त्याच्यामध्ये याच्यात आपल्या लक्षात येतं की हिंदुत्व ही जी संकल्पना ते सांस्कृतिक पातळीवर मांडत आहेत. सावरकरांची मांडणी सभ्यता आणि संस्कृती या अर्थाने हिंदू धर्म कसा व्यापक आहे हे सांगणारी आहे, हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आता इतरांशी जेव्हा आपण तुलना करतो या सगळ्या गोष्टींची तेव्हा आपल्याला त्यातला एकदम फरक जाणवतोय. सगळ्या मंडळींनी तो मांडलेला आहे. म्हणजे बघा की इस्लाम आणि ख्रिस्ती या संस्कृती ज्या आहेत हे आपल्याला यांच्याशी जेव्हा आपण हिंदू धर्म परंपरेची आणि संस्कृतीची तुलना करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की कल्चर आणि सिव्हिलायझेशन हे जे शब्द आहेत त्याच्याऐवजी आपल्याला पुष्कळ असंस्कृत म्हणजे याच्या विरुद्ध असंस्कृत, जंगली, रानटी, असभ्य, आक्रमणकारी, धर्मांतराचा क्रूर इतिहास असणाऱ्या आणि नेहमी प्रकृती आणि विकृतीच्या टोकांवर झुलणाऱ्या सामाजिक समूहांचा विचार आपल्या डोळ्यासमोर येतो. मुझफ्फर हुसेन यांनी एक ग्रंथ लिहिला इस्लामवरचा, त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे
किंवा ही कशा प्रकारची एक रानटी कबिलाई अशा प्रकारची एक पद्धत आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. म्हणून अलीकडे तुम्हाला माहिती असेल की तस्लिमा नसरीन जे आहे ते अत्यंत कडवट पद्धतीने, आपण तसं इथे बोलणार नाही, पण अत्यंत कडवट पद्धतीने इस्लामवर टीका करतात. इस्लामवर म्हणजे पैगंबरावरच टीका करतात. म्हणून त्यांना पळून यावं लागलं बांगलादेशातून. त्यांच्या द्विखंडित नावाच्या आत्मचरित्रामध्ये 2-3 पानांमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे मोहम्मद पैगंबराचं. आणि त्याच्यामध्ये जसं सॅटॅनिक व्हर्सेसमध्ये त्या सलमान रश्दीनी केलं होतं, ज्या पद्धतीने अत्यंत कटू भाषेमध्ये तस्लिमा नसरीन टीका करतात. आता बघा त्यांचं त्या दिवशी पण स्टेटमेंट आलं होतं की या जगामध्ये जोपर्यंत इस्लाम आहे तोपर्यंत आतंकवाद राहणार आहे वगैरे वगैरे, असं अतिरेकी टाईपचं त्या स्टेटमेंट आलं होतं त्यांचं. कारण की त्यांनी ते लिहिलेलं आहे ते सगळं. आणि शशी थरूरांनी अंधार युग नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे, अॅन इरा ऑफ डार्कनेस, त्याच्यामध्ये पण याचं वर्णन केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींशी आपला जो आपण जेव्हा हिंदू धर्म संस्कृतीचा आणि ह्या इतर परंपरा संस्कृतींचा किंवा या रिलिजनचा किंवा या धर्मांचा आपण म्हणू की आपण जेव्हा त्याच्याशी तुलना करतो, तेव्हा या देशातल्या आणि धर्म परंपरा संस्कृतीला, ज्याला भारतीय म्हणा त्याला हिंदू म्हणा, त्या दोन्ही परंपरा संस्कृतीचं आणि वेगळेपण आपल्याला जाणवतं. आणि ते अनेक लोकांनी अनेक ग्रंथातून मांडलंय. म्हणजे नुसतं सिव्हिलायझेशन, आता अलीकडे पवन वर्मा यांनी एक ग्रंथ लिहिला आहे द ग्रेट हिंदू सिव्हिलायझेशन नावाचा. म्हणजे बघा, हिंदू सिव्हिलायझेशन या नावाचे जवळपास 10 चांगले मोठे ग्रंथ आपल्या म्हणजे इंग्रजीमध्ये आहे, त्याची मराठी ट्रान्सलेशन पण झालेली आहे. म्हणजे बघा, सगळे विचारवंत जे आहेत म्हणजे आधुनिक काळातले सुद्धा, ते सुद्धा आपल्या हिंदू धर्म संस्कृती परंपरेची व्यापकता मांडतात आणि त्याचं वर्णन करताना सिव्हिलायझेशन असं त्याचं वर्णन करतात. महान हिंदू सभ्यता नावाचं जे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी, जुन्या गोष्टी ते सांगत आहेत. मी त्यांचं वाक्य या ठिकाणी वाचतो आणि थांबतो. म्हणजे पवन वर्मांनी असं म्हटलेलं आहे, द फॅक्ट दॅट अ ग्रेट हिंदू सिव्हिलायझेशन एक्झिस्टेड अँड कंटिन्यूअस टू एक्झिस्ट इज नॉट इन डाऊट. इट इज, कारण की काय आहे की मधल्या काळामध्ये अनेक लोक या संदर्भात संभ्रम निर्माण करतात. म्हणून पवन वर्मांना हे पुस्तक लिहावं लागलं. अमर्त्य सेनांना पुस्तक लिहावं लागलं आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं, वादसंवाद प्रिय भारतीय. कारण की त्यांच्या आजोबांनी पुस्तक लिहिलं होतं हिंदुइझमवर. त्यांचे जे आजोबा, त्यांचं नाव आता मला आठवत नाही, सेन नावाचे ते लेखक होते. त्यांच्या आजोबांनी हिंदुत्वावर पुस्तक लिहिलं होतं कोणत्या तरी मागच्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये. तर हे लिहावं लागलं. पवन वर्मा म्हणतात, द फॅक्ट दॅट अ ग्रेट हिंदू सिव्हिलायझेशन एक्झिस्टेड अँड कंटिन्यूअस टू एक्झिस्ट इज नॉट इन डाऊट. इट इज मार्क्ड बाय ग्रेट अँटिक्विटी, सबस्टॅन्शियल, इव्हन अनप्रेसिडेंटेड रिफाइनमेंट्स, ऑडॅसिटी ऑफ थॉट अँड अचिव्हमेंट्स बोथ इन द स्पिरिच्युअल अँड सेक्युलर रियम्स, असं ते म्हणतात. आणि शेवटी ते असं म्हणतात की हे सगळं का सांगायचं आहे. म्हणजे आज मला असं वाटतं की पवन वर्मांचा जो उद्देश आहे हा ग्रंथ लिहिण्यामागचा, तोच उद्देश आज या आयोजकांचा हे सत्र आयोजित करण्याचा आहे. ते असं म्हणतात, इट इज इम्पॉर्टंट टू नो मोर अबाउट धिस सिव्हिलायझेशन, मोस्ट ऑफ ऑल फॉर हिंदूज देमसेल्व्स. ही जी काही आपली धरोहर आहे, हा जो आपला दृष्टिकोन आहे, हा जो जीवन पद्धती म्हणून ही जी व्यापकता आहे, ती हिंदूंनाच सांगण्याची गरज आहे, ती त्यांनाच माहिती नाही आहे. ते म्हणतात आहे, हिंदूज देमसेल्व्स शो लिटिल रियल क्युरियोसिटी और इंटरेस्ट इन नॉलेज मोर अबाउट इट. धिस इंडिफरन्स इज अ मॅटर ऑफ कन्सर्न. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांची चिंता नाही आहे, ते म्हणतात आपल्याच लोकांची चिंता आहे की त्यांना आपलं स्वरूप नीट माहिती नाही आहे. This indifference is a matter of concern, not least because if Hindus do not know about their own civilizational legacy, their authenticity as Hindus based on knowledge is stunted and reduced to ritualistic tokenism. ते म्हणतात की असं जर झालं तर आपण त्या संकुचित त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या ठिकाणी मी थोडासा वेळ जास्ती घेतलेला आहे, पण या सगळ्या याच्यामध्ये एक काहीतरी या विषयाच्या माध्यमातून चिंतन करण्याची संधी आणि नेहमी प्राप्त होते आणि ही आजही प्राप्त झाली आहे. मी सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.